मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा अजून झालेली नाहीये, मात्र सर्वच राजकीय पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। आज सकाळी शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्यात भेट झालेली आहे। त्यासोबतच दुसरी बातमी आली ती म्हणजे दुसऱ्या शिवसेनेची अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज एक जम्बो समिती तयार केलेली आहे आणि या समितीमध्ये आजी माजी खासदारांसह अनेक बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। नेमकी ही समिती काय आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना शिंदे गट काय तयारी करतोय तेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। पूर्वी युद्धामध्ये जिंकल्यानंतर राजे महाराजे यांना 21 तोफांची सलामी दिली जात होती, मात्र आता युद्ध हे राजकीय झालेलं आहे। निवडणुका या युद्धाप्रमाणेच लढल्या जाऊ लागलेल्या आहेत। त्यामुळेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युद्धाप्रमाणेच तयारी आता सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झालेली आहे। शिवसेना शिंदे गटानं आज एक महत्त्वाची समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीमध्ये 21 सदस्यांना समावेश केलेला आहे। यामध्ये त्यांनी आजी माजी खासदार, पक्षाचे नेते यांचा समावेश केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे देखील या समितीमध्ये आहेत आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाही या समितीमध्ये समावेश आहे। 21 नेत्यांची ही जम्बो समिती आहे आणि ही समिती मुंबई महापालिकेसंबंधीचे सर्व निर्णय घेणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज स्थापन करण्यात आलेल्या समितीला मुख्य कार्यकारी समिती असं नाव देण्यात आलेले आहे आणि ही समिती मुंबई महापालिकेसंबंधीच्या निवडणुकी संबंधीचे सर्व निर्णय घेणार आहे। याचाच अर्थ मुंबई महापालिकेमध्ये उमेदवार कोण असणार याचा देखील निर्णय याच समितीमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे। आगामी निवडणूक ही ज्या प्रकारे तयारी सुरू आहे त्यावरून असं दिसतंय की मुंबई महापालिकेवरती आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा हीच तयारी एकनाथ शिंदे यांची आहे। गेल्या काही दिवसांपासून ते सरकारमध्ये नाराज आहेत अशी देखील चर्चा सुरू असते, मात्र आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष प्रबळ दावेदार आहे। आपल्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत याची तयारी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू झालेली आहे। त्यासाठी त्यांनी मुख्य कार्यकारी समिती तयार केलेली आहे। या समितीच्या प्रमुखपदी एकनाथ शिंदे असणार आहेत। त्यानंतर पक्षाचे नेते रामदास कदम आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या समितीमध्ये। पक्षाचे नेते गजानन कीर्तीकर आहेत, माजी खासदार आनंदराव वाडसूळ, पक्षाच्या नेत्या मीना कांबळे, खासदार रवींद्र वायकर, राज्यसभेचे सदस्य मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार संजय निरुपम, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अशोक पाटील, आमदार मुरजी पटेल, आमदार दिलीप लांडे आणि आमदार तुकाराम कोते, आमदार मंगेश कुडाळकर आणि विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे या देखील या समितीमध्ये आहेत। त्यासोबतच काही माजी आमदारांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत आणि माजी आमदार शिशिर शिंदे हे 21 जण या समितीमध्ये असणार आहेत आणि यांच्याच नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेसाठी कोणते उमेदवार निवडायचे, कोणत्या वॉर्डमध्ये कोण असलं पाहिजे, कशा पद्धतीने तयारी करायची, महायुतीमधील इतर पक्षांसोबतची बोलणी कशी असणार आणि काय करायची हे देखील या समितीचे सदस्य ठरवण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची तयारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आहे। नुकतेच त्यांनी मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना देखील पाहिलेली आहे। त्यासोबतच या प्रभागांमध्ये नवीन सदस्यांची म्हणजेच प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर प्रभारी विधानसभा प्रमुखांची देखील नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आतापर्यंत 60 माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळात आणखी काही माजी नगरसेवक हे त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। शिंदे हे सत्तेमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या जरा जास्त आहे। मात्र दुसरीकडे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे बंधू त्यांचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केलेला आहे। यांच्यासोबत युती करण्याची त्यांची तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळं आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे ठाकरे बंधूंना धक्का देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच पद्धतीचे राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्यासोबतच mymahangar.com या आमच्या वेबसाईटवरती तुम्हाला या संबंधीच्या अधिक बातम्या वाचता येतील। धन्यवाद।